सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकच्या करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेससह देशातील 9 करन्सी नोट आणि सिक्युरिटी प्रेसमधील कामगार हे 31 जुलैपासून संपावर जाणार आहे. नाशिक, हैदराबाद, मुंबई, नोएडा, देवास, नर्मदापुरम आणि कोलकाता मधील अशा सर्व 9 युनिट्समधील कामगार 31 जुलैपासून संपावर जाणार आहेत. दिवाळी बोनस, मयत कामगारांच्या वारसांना नोकरीवर घेणं, भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालावा, मेडिकल सुविधा अशा अनेक मागण्यांसाठी 31 जुलैपासून सर्व कामगार हे संपावर जाणार आहेत. नाशिक करन्सी नोट प्रेसच्या मजदूर संघाकडून व्यवस्थापनाला संपाची नोटीस देखील देण्यात आलेली आहे. करन्सी नोट प्रेसमधील कामगारांनी संप पुकारल्यास चलनी नोटा, नाणी, पासपोर्ट, मुद्रांक उत्पादन ठप्प होण्याची भीती वर्तवली जात आहे. या सर्व संदर्भात इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे. देशामधील चलनी नोटा, पासपोर्ट, इलेक्शन स्टेशनरी, नाणी बनवणारे जे 9 कारखाने आहेत तिथल्या सर्व मान्यताप्राप्त संघटनेने 2 दिवसापूर्वी मॅनेजमेंटला त्या ठिकाणी संपाची नोटीस दिलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं गेल्या 18 वर्षापासून जो दिवाळीचा बोनस आम्हाला त्या ठिकाणी मिळायचा, आम्ही ज्यावेळेस महामंडळात रूपांतर होत असताना काही अटी शर्तीवर त्या ठिकाणी महामंडळ स्वीकारलेलं आहे. त्याच्यात प्रामुख्यानं बोनस त्या ठिकाणी आम्हाला दिला जायचा, पण मागील वर्षापासून त्याला अडचणी निर्माण करण्याचं काम व्यवस्थापनाने त्या ठिकाणी केलेलं आहे. 2 महिन्यावरती आता त्या ठिकाणी उत्सव येणार आहे आणि आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा मॅनेजमेंटकडून कुठलाही रिस्पॉन्स, कुठलाही निर्णय त्या ठिकाणी येत नाही आणि म्हणून नाईलाजानं आम्हाला या संपावर जावं लागतं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जी भरती प्रक्रिया सगळ्या 9 युनिटमध्ये होते त्याच्यामध्ये अनेक अनियमितता त्या ठिकाणी आढळल्या. त्याची उच्चस्तरीय चौकशीसुद्धा झाली. आम्ही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून या लक्ष घालण्याची विनंती केलेली होती. त्यांच्या पुढाकारानं निश्चितच त्याच्यात चौकशी झाली. ती 1/1/2004 नंतर जे कामगार त्या ठिकाणी जॉईन झालेले त्यांना ती लागू करण्याकरता जो निर्णय घेतला पाहिजे तो उशिरा घेतलेला 1 एप्रिल 2025 नंतर. पण ज्यांची सेवा 10-15 वर्ष झाली, त्यांची कुठली चुकी नसताना जर त्यांना 10-15 वर्षाचं नुकसान सोसावं लागेल तर या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण? आणि या सगळ्या गोष्टींमुळं वारंवार पत्रव्यवहार करून उच्च स्तरावरती हे प्रश्न नेऊन सुद्धा त्या ठिकाणी सुटत नाही आहे आणि म्हणून त्या ठिकाणी संघटनेपुढं आता दुसरा कुठला मार्ग राहिलेला नाही. म्हणून संघटनेने हे संपाचं त्या ठिकाणी नोटीस दिलेली आहे. देशामध्ये चलनी नोटा बनवणारे जे 2 आमचे उद्योग आहेत, देवासला एक आहे, आमच्याकडे एक आहे, सिक्युरिटी प्रेसेस आहेत हैदराबादला आणि नाशिकला, त्याचबरोबर पेपर मिल आहे औरंगाबादला, 4 मिंट आहे नोएडा, कलकत्ता, मुंबई आणि हैदराबादला. या सगळ्या ठिकाणी जर काम बंद जर झालं तर रोजच्या सामान्य नागरिकांना लागणारा जो काही दैनिक लागणाऱ्या ज्या चलन आहे त्याचा तुटवडा निर्माण होईल. पासपोर्ट असेल, इलेक्शन स्टेशनरी असतील, स्टॅम्प्स असतील, हे जे काय आम्ही बनवतो निश्चितच त्याचा परिणाम सामान्य नागरिकांच्या जीवनावर त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आम्ही कळकळीने दरवेळेस विनंती करतो की आम्ही युटिलिटी सर्व्हिसेसमध्ये येतो, तुम्ही आमच्या या प्रश्नांची दखल घ्या. आणि असे प्रश्न नाहीत की ते कुठं सोडवले गेलेले नाहीत. अनेक उद्योगांमध्ये हे प्रश्न सुटलेले आहेत, त्याचे आम्ही पुराव्यानिशी त्या ठिकाणी सबमिशन करतो आहे आणि देशाच्या हिताच्या करता या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी मांडतो आहे. निश्चितच मॅनेजमेंटने याची दखल घ्यावी अशीच विनंती आम्ही या प्रसंगी करतो. सनी काळे, नाशिक न्यूज, नाशिक रोड.